ग्राउंड लेवलला ऑल ओव्हर महाराष्ट्र, आणि त्याच्यामुळे आम्हाला जात पंचायत कशी फंक्शन करते हे माहिती होतं. म्हणजे जात पंचायतीचं फंक्शनिंग कसं आहे की स्वतःच्या समाजातील स्वतःच्या जातीतील लोकांवरती अन्याय करते आणि त्याची स्वतःची जात पंचायत बसवतात. समाजातील कुणीतरी त्यांच्या विरुद्ध काही म्हणजे त्यांचे जे नियम आहेत त्या नियमांच्या विरुद्ध जर काही केलं तर त्यांना बहिष्कार करणे, त्यांना दंड करणे. जर एखाद्या महिलेचं चारित्र्य सिद्ध करायचं असेल त्यांना तर ते उकळत्या तेलातनं नाणं काढणं, त्याच्यानंतर विस्तवावरनं चालणं, अशा शिक्षा त्या सुनावतात आणि दंड सुद्धा आकारतात. दंडाची रक्कम ही 5-10 हजारापासून ते 4-5 लाखापर्यंत पण असू शकते. म्हणजे समाजातून बहिष्कृत केल्यानंतर समाजात घेण्यासाठी दंड आकारला जातो. आणि जेव्हा बहिष्कृत केलं जातं त्यावेळेला त्या व्यक्तीला म्हणजे त्या कुटुंबाला कुठल्याही लग्न कार्याला जाता येत नाही, कुठल्याही मैतीला जाता येत नाही, कुठलाही साखरपुडा असेल, कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल समाजाचा, त्या कार्यक्रमात त्यांना एंट्री नसते. त्यांना कुठेही म्हणजे अगदी घरातला नातेवाईक जरी वारलेला असेल जवळचा तरी तिकडे त्याला एंट्री नसते. स्मशानभूमीत जाता येत नाही, कुठेच जाता येत नाही आणि त्याच्यापासून सगळे जातीचे संबंध तोडले जातात. त्याच्यामुळे त्या माणसाचं जगणं मुश्किल होतं. आणि जात पंचायत जी आहे ही जे काम करते या कामाच्या विरुद्ध आम्ही जेव्हा आव्हान केलं लोकांना त्यावेळेला की जात पंचायत पीडित लोक जर कोणी असतील तर त्यांनी आम्हाला येऊन भेटावं, तर आम्हाला असे वारुळातनं मुंग्या निघावेत अशी लोक आली आमच्याकडे. त्याच्यामध्ये गौड ब्राह्मण समाजाची लोक आहेत, कंजारपाट समाजाची लोक आहेत, त्याच्यामध्ये गवळी समाजाची लोक आहेत, वेगवेगळ्या आदिवासी समाजातली लोक आहेत, वेगवेगळे समाज आहेत. म्हणजे त्याच्यात खूप सारे समाज आहेत. तर त्या समाजाची लोक आमच्या समोर आली आणि ते म्हणाले जात पंचायतीने आमच्यावरती खूप अन्याय केलेला आहे आणि आम्हाला दंड आकारला जातो, आम्हाला समाजातून बहिष्कृत केलं जातं आणि आम्ही समजा न्यायालयीन लढा द्यायचा विचार केला तर आम्हाला न्यायालयात जाण्यापासून मुभा नाहीये, म्हणजे आम्हाला अलाउड नाहीये, आम्हाला न्यायालयात जाता येत नाही. आम्हाला जात पंचायत जे सांगेल तेच ऐकावं लागतं आणि जात पंचायती जर आम्ही ऐकली नाही जात पंचायतीचं तर आमच्या विरुद्ध कारवाई केली जाते, आम्हाला बहिष्कृत केलं जातं असं सांगणारी आमच्याकडे भरपूर लोक आली. आणि ते आम्हाला केव्हा कळलं, जेव्हा आमची पहिली केस होती, म्हणजे जेव्हा मी पहिली केस हँडल केली त्यावेळेला डॉक्टर दाभोळकर स्वतः होते. ती पहिली केस आम्ही नाशिकमध्ये हँडल केली. नाशिकमध्ये काय झालं होतं, एका प्रेग्नंट मुलीला तिच्या वडिलांनी रिक्षामध्ये डिलिव्हरीसाठी घेऊन जात असताना गळा आवडून तिचा खून करतात ते. आणि मग अशा वेळेला आम्हाला आश्चर्य वाटलं की स्वतःचे वडील, जी मुलगी डिलिव्हरीला आलेली वडिलांकडे आणि तिला डिलिव्हरीला नेताना त्यांनी तिचा खून केला गळा आवडून. तर मग आम्ही त्याच्यामध्ये जाऊन चौकशी केली त्या एरियामध्ये काय झालं. तर त्या मुलीने लव्ह मॅरेज केलेलं होतं, वेगळ्या समाजाच्या वेगळ्या जातीच्या मुलाशी लग्न केलेलं होतं आणि म्हणून वर्षभर तिच्या वडिलांना म्हणजे ही मुलगी डिलिव्हरीला येईस्तोवर वर्षभर जात पंचायतीच्या पंचांनी त्या मुलीच्या वडिलांना भयंकर त्रास दिला होता की दंड आकारणं, त्यांना समाजातून बाहेर काढणं, त्यांना त्रास देणं, इतका प्रचंड त्रास. म्हणजे त्यांनी वर्षभर तो त्रास सहन केला आणि जेव्हा मुलगी आली घरी आणि तिला म्हणजे जेव्हा कळा यायला लागल्या तिला डिलिव्हरीच्या त्यावेळेला त्यांना असं सहनच झालं नाही की ह्या मुलीमुळे मला एवढं सगळं सहन करावं लागलं. आणि मग त्यांनी त्या अगदी म्हणजे इमोशनल ह्याच्यामध्ये त्यांनी मुलीचा खून केला. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की जात पंचायत किती भयानकपणे काम करते. आणि म्हणून मग आम्ही जात पंचायतीच्या विरुद्ध मूठ माती अभियान चालू केलं. म्हणजे जात पंचायतीच्या मनमानीला मूठ माती असं आम्ही अभियान महाराष्ट्रात सुरू केलं आणि या महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला महाराष्ट्र सरकारने कोऑपरेट केलं आणि हा कायदा पारित झाला. या कायद्याचा जो मसुदा तयार केला होता महाराष्ट्र सरकारने, त्या मसुद्यामध्ये करेक्शन्स आम्हाला विचारले तेव्हा पुण्यामध्ये बार्टीला ते दिलं होतं. म्हणजे पुण्यामधली जी बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे तर तिथे ते सेमी गव्हर्नमेंट बॉडी असल्यामुळे त्यांच्याकडे बसा आणि तुम्ही काय करेक्शन्स असतील ते सांगा. तर आम्ही त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुचवल्या त्या कायद्यामध्ये आणि मग तो कायदा पारित झाला. म्हणजे ज्या ग्राउंड लेवलवरती जात पंचायतीची जी मनमानी चालते त्याची जी केसेस होत्या आमच्याकडे, त्या केसेसमधनं जो काही निकाल ज्या काही गोष्टी घडत होत्या त्याची यादी होती आणि साधारण 45 प्रकारचे पेनल्टीज होत्या त्याच्यामध्ये. तर हे सगळे आम्ही त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलाय आणि जात पंचायती बसू नयेत आणि जात पंचायत बसवता येणार नाही असं ह्या कायद्यामध्ये म्हटलंय. 2017 मध्ये हा कायदा पारित झाला आणि या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कुठलीही समांतर न्याय व्यवस्था चालवण्यासाठी जात पंचायत बसेल किंवा कुठलाही न्यायनिवाडा करण्यासाठी जात पंचायत बसत असेल तर ते बेकायदेशीर आहे. म्हणजे जात पंचायत बसवणंच ही बेकायदेशीर आहे
आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपल्यासमोर ही जी केस आहे याच्यातली ही जी पीडित मुलगी आहे आणि पीडित मुलीची आई आहे आपल्यासोबत इथं, तर या पीडित मुलीच्या बाबतीत असं झालेलं आहे की लॉकडाऊनच्या अगोदर तिचं लग्न झालेलं होतं. ती डिटेल सांगेलच आपल्याला, पण मी एक शॉर्टमध्ये आपल्यासमोर मांडणी करते की या मुलीचं लग्न लॉकडाऊनच्या अगोदर झालं आणि डिलिव्हरीला ती इथं माहेरी आली, चिखली मोशीला ती इथं माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडासा वाद चालूच होता आणि मग वाद चालू होता म्हणून ह्या लोकांनी नातेवाईक सगळे एकत्र बसून मग मुलीला नांदायला पाठवायचं म्हणून ते बसलेले होते. तर त्यावेळेला हिच्या नवऱ्यानी म्हणजे खूप चलाकी केली. त्यावेळेला त्यांनी पोलीस बोलवून हे जातपंचायत बसवली असं सांगून ह्यांच्यावरती गुन्हे लावले गेले त्यावेळेला. आणि ऍक्च्युली ती जातपंचायत नव्हती आणि नाही, कारण त्यावेळेला ह्या मुलीला नांदवायला पाठवायचं. छोटंसं बाळ आहे, मागे बसलेले बघा बाळ, ते तर छोटंसं बाळ होतं ते, तर ते नांदायला पाठवायचं म्हणून ते बसलेले होते. आणि तिथपासून आजपर्यंत यांच्या जातपंचायतीकडून ह्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याला घटस्फोट सातारा येथील ताराळे गावामध्ये जातपंचायत बसवून हिच्या नवऱ्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी इचलकरंजीला जातपंचायत बसून दुसरं लग्न केलं. असं असताना सुद्धा पोलीस तक्रार घ्यायला तयार नाहीयेत आणि म्हणून आज आपल्याला ही पत्रकार परिषद घेणं गरजेचं वाटतं, आवश्यक वाटतंय. आणि आपण सर्वजण आलात तर आपल्यासमोर पीडित व्यक्ती काय असेल ते सांगेल, तिला आपण विचारू शकता. काय नेमकी कधी तुमचं लग्न झालं होतं, काय नेमकी प्रकार होतो सांगत? मी सुष्मिता सुशांत नगरकर. माझं लग्न 21 नोव्हेंबर 2019 रोजी झाले. त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्या लोकांनी मला मानसिक व शारीरिक त्रास जास्त दिला. एवढी मला मारहाण वगैरे केली. त्यावेळेस मला इथे हकलून दिलं, मला माहेरी पाठवून दिलं. त्यावेळेस माझी मम्मी मला घ्यायला आली होती. तिथून आल्याच्या नंतर मी त्यावेळेस प्रेग्नेंटच होते. प्रेग्नेंट डिलिव्हरी झाल्याच्या नंतर माझ्या घरच्यांनी म्हणजे मला नांदवायला पाठवण्यासाठी आमच्या घरचे लोक व त्याच्या घरचे लोक असं 4 घरगुती मीटिंग बसून म्हणजे नांदवायला पाठवायचं आहे त्यामुळे बसवली होती. आणि त्यांनी म्हणजे माझे मिस्टर सुशांत नगरकर त्यांनी त्यावेळेस त्या मीटिंगला किंवा त्या ह्याला जात पंचायतीचं नाव देऊन त्याच्यावर आमचा बेकायदेशीर जात पंचायतीचा गुन्हा दाखल केला. त्यावेळेस माझे मम्मी पप्पा माझे भाऊ माझा चुलता त्यांचं सगळ्यांचं जात पंचायतीचा गुन्हा दाखल केला त्यांनी. त्याच्यानंतर मग त्यांनी तिथं कोल्हापूर इचलकरंजीमध्ये मी नांदायला यायला पाहिजे म्हणून कोर्टात केस दाखल केली. त्याची मला काहीच म्हणजे हे नाही, लेटर वगैरे आलं काहीच नाही आलं, मला माहीतच नव्हतं ते सगळं. मग त्याच्यानंतर आम्ही इथं MIDC पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात मी DVची केस दाखल केली आणि 498 दोन्ही केसेस सोबतच दाखल केल्या. कारण की मला आता माझा मुलगा आहे, मी आहे, आमचं पालन पोषण कसं आहे, मी त्याला सांभाळणार कसं, माझी मम्मी पप्पा आहे तोपर्यंत. मग मी DVची केस दाखल केली. त्याच्यानंतर पोडगी होऊन मला 3 वर्ष झाले. म्हणजे पोडगीची ऑर्डर होऊन 3 वर्ष झाले, पण त्याचे त्यांनी 1ही रुपया भरलेला नाहीये. आतापर्यंत मी त्यांना किती वॉरंट वगैरे पाठवले तरी त्यांनी 1 रुपया भरलेला नाहीये, काहीच नाही. परत ती कोर्टात आता 5 वर्ष झाले ती केस चालू आहे. आणि आता जानेवारी महिन्यामध्ये म्युच्युअल कन्सिडरचे म्हणजे 1 वर्ष मागच्या वर्षी आम्ही म्युच्युअल म्हणजे दोघांच्या संमतीने डिवोर्स घ्यायचा आम्ही हे ठरवलं होतं आणि परत म्युच्युअल दाखल केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्या म्युच्युअलसाठी पण ज्यावेळेस पैसे द्यायची आले, ज्यावेळेस जज म्हणले की ह्यांना ज्यांचे 2 लाख रुपयामध्ये सगळं ठरलं होतं आमचं आणि ते पैसे द्यायच्या वेळेस ते म्हणले माझी कॅपॅसिटी नाहीये पैसे द्यायची, मी देऊ शकत नाही. त्यावेळेस तिथं आम्ही मग माघार घेतली. मी म्हणले मला डिवोर्स नकोय आणि मी ते कॅन्सल केली. डिवोर्सची डिस्पोज झाली ती केस. तिथं ऑर्डर झाली 16 जानेवारी 2026 मध्ये. आणि जी त्यांनी दाखल केलेली होती ना कोर्टात केस मी नांदायला यायला पाहिजे, ती फेब्रुवारी 2026 मध्ये त्याचा निकाल लागलाय त्यांच्या साईडनी की नांदायला यायला पाहिजे आणि त्यांच्या साईडने निकाल लागला. आणि मार्च मध्ये आता सध्या 7 मार्चला त्यांनी जात पंचायत बसून माझी एकतर्फा सोडचिठ्ठी केली आहे. एकतर्फा सोडचिठ्ठी करून मला न सांगता कळवता माझ्या घरच्यांना न कळवता त्यांनी सोडचिठ्ठी करून घेतली आणि एकतर्फी केली. त्यांचे सगळे घरचे व जात पंचायतीचे लोक या सगळ्यांनी सोडचिठ्ठी केली
आणि 10 मे रोजी त्यांनी दुसरं लग्न केले, ते पण जात पंचायत बेकायदेशीर जात पंचायत बसूनच. ते पण मला सांगितलं नव्हतं. इथं मी असताना म्हणजे दुसरं म्हणजे पहिली बायको असताना सुद्धा त्यांनी कोर्टात आणि 5 वर्ष झालं कोर्टात केस चालू असताना सुद्धा त्यांनी माझी सोडचिठ्ठी एकतर्फा सोडचिठ्ठी घेऊन दुसरं लग्न सुद्धा केलं. हे तर माझ्यावर अन्याय आहे ना. हा माझं सातारा तारळे गावामध्ये ती सोडचिठ्ठी करण्यात आली आणि कोल्हापूर इचलकरंजी मध्ये दुसरं लग्न करण्यात आले. जात पंचायत बसवली, त्याचा काही फोटो व्हिडिओ वगैरे काही तुमच्यापर्यंत आहे? कळलं कसं तुम्हाला की जात पंचायत बसवली? नाही, ज्या वेळेस म्हणजे मला माहित नव्हतं, पण फोटो व्हिडिओ वगैरे नाहीये माझ्याकडे. आणि ज्या वेळेस सोडचिठ्ठी केली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मला कॉल आला. कुलदीप नवले यांचा कॉल म्हणजे माझ्या मम्मीच्या मोबाईलवर फोन आला. त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं काल 7 मार्चच्या दिवशी सोडचिठ्ठी एकतर्फा सोडचिठ्ठी केली, आम्ही ते घटस्फोट दिलाय, काडीमोड केली तुझ्या पोरीची, असं सांगितलं. त्याचं काही पुरावा दिलाय का? जात पंचायतीकडून काय देण्यात आलंय का आपल्याला, काही पत्र वगैरे? नाही नाही नाही, लेखी पत्र वगैरे काहीच देत नाही आमच्या. तोंडी सांगितलं? तुम्हाला हो, कसं तोंडी कळलं की सांगतात जात त्यांचं. तुम्हाला त्यांनी कळलं कॉल कसं जात केला ना पंचायत त्यांनी. म्हणजे बसवली आणि एकतर्फी हे घटना जी घडली आहे समजा तुम्ही म्हणताय तसं की जात पंचायत मध्ये केस आलं, पण ते जात पंचायत बसवली असं तुम्हाला कसं काय कळलं? कुलदीप नवले यांनी कॉल केलता. त्यांची त्यांनी कॉल सांगितलं? हा ते सरपंच आहे तिथले ओके. सातारा जिल्ह्यात ताराळे गावामधले राजेश नवले आणि कुलदीप नवले यांनी कुलदीप नवले यांनी मला कॉल केला. त्यांची माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. काय म्हणले ते कॉल केले? ते मम्मीला म्हणले की तुमची मुलगी तिचं काल आम्ही सगळ्या 11 लोकांनी बसून एकतर्फी सोडचिठ्ठी केली आहे आणि कलम दंड म्हणजे 11,300 रुपये टाकून ही एकतर्फी सोडचिठ्ठी तुमची करून केली. म्हणजे त्यांनी दुसरं लग्न केलं आपलं असं म्हणणं आहे, तर त्या दुसऱ्या लग्नाचा काय पुरावा आहे का आपल्याकडे? नाही सर, ऍक्च्युली काय आहे म्हणजे त्यावेळेस आहे ना आमचे जे जात पंचायतीमध्ये असं येते की दुसरं लग्न करताना जेव्हा जात पंचायत बसते त्यावेळेस जिथे असलेले उपस्थित असलेले लोक असतात ना त्यांच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतलेले असतात आणि एका साईडला ठेवून दिलेले असतात, म्हणजे जमा करून एका साईडला ठेवलेले असतात. म्हणजे कशासाठी की जात पंचायत बसली आहे त्याचा कोणी फोटो व्हिडिओज किंवा रेकॉर्डिंग केली नाही पाहिजे ह्यासाठी. त्याच्यामुळे त्याचा मला म्हणजे त्यांचं काही फोटो वगैरे नाहीच आहे. आपल्याला कोणी सांगितलं की ज्यांनी दुसरं लग्न केलं ते? गणेश बागडे. हा सर, ते इचलकरंजीचे महाराणा प्रताप मंडळे त्यांचे सरपंच आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं, त्यांची पण माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे की लग्न झालं आहे म्हणून. कॉल रेकॉर्डिंग सोडून तुमच्याकडे दुसरे कोणते पुरावे एखादा आहेत? पुरावा कागदपत्री नाही, नाहीये. फोटो पण नाहीये का? नाही फोटो फक्त कागद- आणि मला त्या फक्त सरपंचानं त्यांचा थोडासा सहभाग जास्त दिसलेला. सरपंचाचा त्यांनी सांगितलं. तुम्ही मग ह्या सर्व घटनेच्या पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी तुम्ही गेले होते का? पोलिसांचं काय म्हणणं आहे त्या सर्व घटनेमध्ये? हो, मी गेले होते. ज्यावेळेस आता सोडचिठ्ठी केली ना त्यावेळेस मी साताऱ्याचे SP ऑफिसला पण गेले. तिथून मला पाठवले की ज्या तारळे गावच्या अंडर येतं म्हणजे पाटणला येतात तिथं पाटणला गेले. ते म्हणले आमच्या इथे येत नाही, तुम्ही उमरज पोलीस स्टेशनला जावा. मी उमरज पोलीस स्टेशनला पण गेले. तिथं त्यांनी फक्त माझ्याकडून ऐकून घेतलं काय झाले त्या सरांनी आणि ते मला नंतर म्हणले तुम्ही आता जावा, आम्ही बघू. त्याच्यानंतर मी त्यांना कितींदा म्हणजे परत एकदा दोनदा गेले पण परत त्यांनी मला काहीच त्याचं उत्तर नाही दिलं. फक्त एवढंच केलं की चौकशी आम्ही करतो म्हणून, पण त्याच्यावर त्यांनी काही चौकशी नाही केली, माझा गुन्हा दाखल करून घेतला नाही, काहीच नाही. लेखी अर्ज तुम्ही दिला का तिथे? हो, लेखी अर्ज दिलेला आहे. त्याची प्रत जी आहे, हो, प्रत आहे साईन माझ्याकडे. केलेली प्रत आहे? हो आहे सर माझ्याकडे. पोलीस स्टेशनचं नाव काय? उमरज पोलीस स्टेशन, तालुका सातारा. ताई तुम्ही आता हे सगळं यावेळेस समजा की पंचायत वगैरे बसवली गेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही आता प्रेस घेताय, तर तुम्ही ही पंचायत त्या सरपंचाचा फोन आल्याच्या नंतर तुम्ही काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे का? त्यांनी प्रयत्न केला करण्याचा? मी बोलले त्यांना पण ते म्हणले आमचे हे काय आमच्यात कोर्टाचा कायदा मान्य करत नाही. आमच्यात कोर्टाचा कायदा म्हणजे धरतच नाही की कोर्ट काय निर्णय देते काय नाही, त्याचा नाही. आमची जी जात पंचायत आहे आम्ही जो निर्णय दिला तोच फायनल निर्णय असतो. त्यामुळे आम्ही त्याचं हे एकतर्फी सोडचिठ्ठी पण केली आणि दुसरं लग्न पण केलं. नाही ते झालं ते हा. सरपंचाचं. तुमचे जे घरचे आहेत घरचे, घरच्यांशी काय तुम्ही नाही, त्याच्यानंतर नाही. कॉन्टॅक्ट केलाय नाही, का? मी त्यांना काय त्यांच्या फोन वगैरे नाही नाही की
असं झालंय का? फक्त सरपंचांनी म्हणलंय म्हणून तुम्ही म्हणताय की पंचायत झाली, पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला हवा होता ना की खरंच असं झालंय का? त्याची शहानिशा करण्यासाठी तरी तुम्ही तुमचे जे पती असतील किंवा सासू असतील किंवा सासू असतील त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच नाही नाही का? नाही म्हणजे केला त्यांना नवऱ्यांना वगैरे नाही केला मी कॉल. फक्त शहानिशा करण्यासाठी तरी तुम्ही करायचं होता. सरपंचाच्या कॉल व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा काही पुरावा नाहीये की ज्याच्यामध्ये असं हे दर्शवतंय किंवा कोणी सांगितले तुमच्या नातेवाईकांनी सासरच्याकडे कोणी सांगितलं की अशी जात पंचायत बसवली किंवा काही आपल्याकडे त्यांचा काही कॉल रेकॉर्ड आहे? केवळ एकच आहे आपल्याकडे जे सरपंच. सरपंचाचा फक्त कॉल आला म्हणून तुम्ही म्हणताय की जात पंचायत बसवली आणि हे केलंय. पण तुम्ही जर समजा आता मला जर समजा एखादा फ्रॉड कॉल येतोय किंवा काय येतोय, एखाद्या पोलीस चौकीतून मला कॉल आला आणि असं तुम्ही इथे या किंवा तुमच्यावर ते असं झालं, तर मी त्याची शहानिशा करण्यासाठी कुठेतरी काहीतरी करेल ना की खरंच आता ह्या माणसाने माझ्यावरती केली का? मग याच्या जवळच्या कुठल्या मित्राला विचारेल की बाबा त्यांनी माझ्यावरती असं केलं का? खरं त्याला विचारून बघूया याचा. हा बोला. मी बोलते सुष्मिता नगरकरची मी आई आहे. माझं नाव आहे संगीता गागडे. आता तुम्ही ते पंच म्हणजे माझा कोर्टात असताना पण हे सगळं कलम हे सगळं केस चालू असताना पण त्या लोकांनी ही जात पंचायत बसून म्हणजे सोडचिठ्ठी जी केली त्यावेळेस मी विचारलं स्वतःहून मी फोन केला त्यांना विचारलं की कोर्टात केस असताना तुम्ही कसं काही हे सोडचिठ्ठी करू शकता? मी मुलीची आई आहे, मला सांगणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही दुसऱ्या लोकांना नाही पण मला सांगणं गरजेचं आहे. पण त्या लोकांनी काय सांगितलं की नाही, तुला आता कळलंय ते जे सांगितलं जे आम्ही घेतलंय कायदा तोच आहे, आम्हाला ते सांगितलं तसं. आणि परत मी त्यांना परत विचारलं, अजून एकदा विचारलं की कसं केलं, कोण कोण होतं सोडचिठ्ठी करायला, किती लोक होते, आम्हाला न सांगता ना कोर्टाला कळवणं. तर त्यांनी फक्त मला एवढंच सांगितलं की एका तर्फीनी तुझा जावई आला आणि ते त्याच्या घरचे हिच्या सासरचे लोक आले सगळे, त्यांनी ते 11,300 टाकले आणि चोरून न कुणाला फोटो करता माझे तिथं घरचे नातेवाईक असताना ना त्यांना कळवतं ना मला कळवतं त्यांनी सोडचिठ्ठी केली. आणि आमच्यात असं आहे जात पंचायतीमध्ये की कुठलाही पुरावा ठेवत नाहीये, कुठली लेखी देत नाहीये. मावशी परत तिथंच येतोय आपण. नाही पण मी तुम्हाला ते सांगते मी ना, परत आपण सरपंचाच्या फोन करत सरपंचाच्या नाही, मी स्वतः चौकशी केली ना. कोणाला फोन राजेश नवलेला विचारलं, राजेश नवले होता तो तिथलाच आहे, तिथलेच आहे राजेश नवले आहे. परत हिचे नातीचे सासरचे लोक आहे नरेश नगरकर हिचे सासरे, त्यांनाही विचारलं. त्यांनी सांगितलं की बाबा आता त्यांनी समोरच्यांनी लग्न केले मी काय करू शकतो. त्यांना माहितीये कोर्टामध्ये पुरावे, सासरे कोर्टामध्ये पुरावे लागणारे. कोर्टात आता पुरावे त्यांनी सगळं हे केलं, नष्ट केलेले पुरावे, चोरून लग्न केलं, अंधारामध्ये लग्न केलं त्याचे पुरावे नसतात. आम्ही कोर्टामध्ये काय पुरावे देऊ शकणार नाही. पोलीस चौकीत गेलं, पोलीस चौकी म्हणतात एक लग्न असताना दुसरं लग्न केलं तर चालतंय. स्वतः पोलीस आम्हाला सांगतोय की पहिलं लग्न असताना दुसरं लग्न केलं तर काय होतंय. कुठल्या अधिकाऱ्याचं नाव ज्यांनी सांगितलं? इथं उमरज पोलीस स्टेशनला त्यांना आपण ते हवालदार होते, त्यांना मी बोलले की आम्हाला तुम्ही रात्रीच्या 2 वाजेपर्यंत आम्ही उमरज पोलीस स्टेशनला आहे न्याय मागायसाठी. ज्या वेळेस आमची जात पंचायत पुरावेच ठेवत नाही तर आम्ही पुरावे देणार कुठून? ती पुरावे देतच नाही ना, ठेवतच नाहीये. आम्ही पोलिसाकडे मदत मागायला गेलो तेच म्हणतात, कोर्टात गेलो तर तेच म्हणतात पुरावे द्या. पुरावे नाहीच आहे तर कुठून देणार आहे? मुलीला आज नाही म्हणतात 5 वर्ष झाले आम्ही कोर्टाच्या चक्र काढतो. 5 वर्ष बाळ 3 महिन्याचा असताना हा दिवस आलाय आजपर्यंत. आज मुलगा 6 वर्षाचा झालाय आणि त्यांनी 11,000 रुपये देऊन त्याची एका मिनिटामध्ये सोडचिठ्ठी केली. 11,000 रुपये तुम्ही घेतले का? आम्ही नाही, त्या जात पंचायतीवाल्यांना कलम दिली 11,300. हा जात पंचायतीचा निर्णय. आणि काय होत आहे तुमच्या कोणत्या नातेवाईकांनी कन्फर्म केलं होतं की तिथं जात पंचायत बसली आहे? सगळ्यांनी मला गणेश बागडे हे कोण आहे? सांगितलं होतं. हे पण तिथलेच इचलकरंजीचे कार्यकर्ते, हो मोठे कार्यकर्ते ते पण, आणि पंच आहे, मोठे पंच आहे. हे काय करतात म्हणजे ह्यांची साखळी आहे. एकावर कुठला एकाही पंचावर जर आपण नाव घेतलं ना तिथं 100 किंवा 200 पंच जमा होतात. आता ह्या मुलीचं लग्न झाल्यावर त्याच्यानंतर अजून एक मुलीचं लग्न झालं, तसंच अशी सेम अशीच घटना आहे. ही प्रत्येक लोकांची घटना ना अशीच हे करतात. प्रत्येकांच्या घरी हेच चालू आहे की पहिली बायको असताना 11,000 घेणं आणि त्याच्यात दुसरं लग्न लगी करून देणं. लग्न लावायला 25,000 घेतात, 25,300. सोडचिठ्ठी करायला 11,300.
आणि आम्हाला आता त्यांनी आता असं सांगितलंय की त्यांनी हा नवीन कायदा काढलाय की तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले, कुणी पंचावर गुन्हा दाखल केला तर बाबा तुम्हाला आम्ही तुमच्या मैतीत येणार नाही, तुम्हाला कुणाला लग्नात बोलवणार नाही, तुमच्या घरी मैत झाली तर आम्ही लोक येणार नाही, म्हणजे बहिष्कार करणार असं तुम्ही समाजाचं. तुम्ही या जात पंचायतीला मानतात का तुम्ही? नाही जात पंचायतीला बघा शेवटी समाजात राहणं आहे, पण जात पंचायतीला कसं आहे, आज तुमचा न्याय आहे, तुम्ही जिथं कोर्टाने अजून दिवस 6 वर्षापर्यंत अजून दिवस दिला नाही, आज तुम्ही एका तासात तुम्ही 11,000 घेऊन मुलीचा निर्णय करणार, म्हणजे ही कुठली जात पंचायत? हा तर अन्यायच आहे ना. आणि तुम्ही पहिली बायको असताना, मुलगा असताना त्याची विचारपूस करा. आज तुम्ही आमच्यावर केस दाखल करू शकता. मी पोलीस लोकांना पण म्हणते, माझ्यावर तुम्ही केस दाखल करू शकता. ह्या मुलीचा काय गुन्हा की मी लग्न लावलं, हा गुन्हा माझा का? याच्यावर तर अन्यायच ना. पोलिसांना 8 तारखेला मी जाऊन सांगितलं, 8 एप्रिलला ना, 8 एप्रिलला उमरेज पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की 10 तारखेला त्याचं लग्न आहे, तुम्ही एकदा चौकशी करा. तरी तिथं उमरेज पोलीस स्टेशननी सांगितलं नाही, म्हणे लग्न होऊ शकत नाही. आणि 10 तारखेला लग्न झालं, 10 तारखेला लग्न झालं. त्यावेळेस नंतर आम्ही 12 तारखेला गेला, म्हणलं साहेब लग्न झालं, म्हणले झालं तर आता मी काय करू? म्हणजे तुम्ही पोलीस लोकांना, गोरगरीब लोक तुमच्यासाठी मदतीसाठी येतात, तिथं तुम्ही न्याय देत नाही, कोर्टामध्ये तुम्ही न्याय देत नाही. आणि ह्या जात पंचायतीवाल्यांचं म्हणजे त्यांचंच खरं, त्यांना तुम्ही पोलीस लोक त्यांनाच न्याय देणार, कोर्टवाले पण त्यांनाच न्याय देणार. हा माणूस 3 वर्ष झालं कोर्टाची ऑर्डर झालेली आहे, तरी अजून कोर्टामध्ये 1 रुपया न देता, 1 रुपयाची 1 रुपया त्यांनी भरलेला नाही पोडगीचे. वकील कोण येत आहे तुमचे? कोण वकिलातर्फे एखादी ऑर्डर ते अटक वॉरंट पाठवल्यात, अटक वॉरंट पाठवल्यात, जप्ती वॉरंट पाठवल्यात. इचलकरंजी पोलीस स्टेशन वाले असे म्हणतात की आम्ही तिथं जाऊ शकत नाही, आम्ही बजवायला काय त्यांच्या घरी जाऊ म्हणजे शकत नाही. एकीकडे ते जात पंचायतीचे जे काही मेंबर आहेत त्यांना पोलीस सहकार्य करतात असं तुम्हाला वाटतं का? पोलीस त्यांच्याच बाजूने? तसंच वाटतंय ना आम्हाला पण. पोलीस लोक आमच्या संग अन्यायच करतात. इचलकरंजीचे पोलीस पण तसेच करतात. आज मी तुम्हाला सांगते 3 वर्ष झाले रिपोर्ट सुद्धा पाठवत नाही ती लोक, वॉरंटचा रिपोर्ट सुद्धा पाठवत नाही. नाही इचलकरंजी पोलीस स्टेशन. पण गेले होते म्हणले. मग तिथं गेल्यावर ते म्हणले की आमचं एमआयडीसी पोलीस स्टेशननी कंप्लेंट घेऊन तिकडे वर्ग करायला पाहिजे. नाही ना, तिथं आम्ही गेलतो ना, तिथं गेलतो, एसीपी ला पण गेलतो, तिकडे गेलो, डीएसपी ला गेलो, सगळीकडे गेलो आम्ही, पण याची कुणीही काही माणसांनी यांनी दखल घेतलेली नाही. आता आपली काय मागणी आहे? आता माझं कसं म्हणणं आहे की हा अन्याय आमच्यावर होतोय, ह्या मुलीसंग एवढा अन्याय झालाय, तर ज्यांनी ही सोड चिठ्ठी आणि ज्यांनी हे लग्न लावून दिलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की आज ह्या मुलीचं असं झालंय, परत दुसऱ्या मुलीचं असं नाही व्हावा, दुसऱ्या बरोबर हा अन्याय नाही व्हावा. त्या गावामध्ये असे अजून काही प्रकार घडले? हो घडलाय की, आत्ताच झालंय. मागच्या 2 महिन्यापूर्वी दुसरं लग्न झालं, पहिला मुलगा असताना पण दुसरं पण लग्न झालं, त्याचं बी असंच केलं जात पंचायतवाल्यांनी. त्याच गावात नाही, आता हे इकडे प्रत्येक गावात चालू आहे, प्रत्येक गावात आमच्यात चालू आहे. जात पंचायतवाले नाहीये, प्रत्येक गावात चालू आहे. अजूनही जात पंचायत घेतल्या जात आहे. जात पंचायत बसली का तर ती लोक कुणाला तिथं व्हिडिओ चालू देत नाहीये, रेकॉर्डिंग करू देत नाही, मोबाईल जप्ती करतात का तर पोलिसांना बोलवलं. आता मागच्या महिन्याची गोष्ट आहे, इचलकरंजीला असंच लग्नाबद्दल पोलीस त्या पोरीचं चिंचवड चौकीला ते झालं, तर तिथं त्यांनी सगळे पंच लोक जमा झाले. कुठं झाले? इचलकरंजी पोलीस स्टेशनला. तिथं पोलिसांच्या देखत 200 पंच लोक जमा होऊन त्यांनी सांगितलं की हे तर आमची घरगुती मिटिंग आहे, आम्ही त्या मुलीच्या लग्न लावलं नाही, लग्न केलं नाही, आमची जात पंचायत बसत नाही, आम्ही समाजसेवा करतो, हे असं सांगतात. ह्यांना ज्यावेळेस बोलवलं ना चौकशीसाठी, तर पोलिसांना हे सांगतात की आम्ही समाजसेवा करतो. मग आता ही समाजसेवा कसली? पहिली बायको असताना दुसरी लग्न करून आणता तुम्ही, पहिलं ह्या मुलीचा त्या निर्णय लावा ना, मग दुसरी आणा. आणि त्या आई वडिलांना माझी ही नम्र विनंती आहे की बाबा माझ्या मुलीसंग एवढं मोठी घटना घडलेली आहे, तर तुम्ही पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी देण्याचा विचार करावा. कुणीही असू द्या बाबा, त्या जागेला तुम्ही दुसरी मुलगी देता तर पहिल्या मुलीचा विचार करा, तुम्ही त्याची चौकशी करी. हा मुलगा आता 6 वर्षाचा आहे. असं करतात ही लोक. ह्या लोकांनी सगळा इतका म्हणजे हा एक उद्योग चालू केलाय. जात पंचायत म्हणजे तुमचं काय काम असलं का तुम्हाला बाजूला घेणं, तुमचं जात पंचायत बसवणं.
ज्यावेळेला तुम्ही मुलीचं लग्न लावलं ते नात्यामध्ये लावलं किंवा लग्न जुळवताना जे कोणी मध्यस्थी होते हो. त्यांच्याशी काही चर्चा झाली का? हो, नरेश नगरकर होते लग्न जुळवायला पण आणि लग्न करायला पण तेच मोठे झाले, ते त्यांनीच केले. त्यांची भूमिका काय आता ते काय म्हणतात? त्यांनी तर लग्न लावले, सोडचिठ्ठी केली. मला गणेश बागडेंनी नाही, सांगितलं नाही. तुमच्या मुलीचं लग्न लावताना जे होते तेच तिचे सासरे चुला माझे चुलत सासरे होते. नरेश नगरकर माजी महापौर, त्या नाही नगरसेवक इचलकरंजीचे. अच्छा. त्यांनीच सगळं करून आले. सगळंच केलं आता मुख्य त्यांनी. मागणी काय आहे तुमची आता पत्रकार आता माझी परिषदेत सगळी मागणी हे अशी झाली? आहे की माझ्या मुलीसंग जे अन्याय झालाय ते अन्यायाला काहीतरी तुम्ही बघा. माझं म्हणणं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कुणावर? जात पंचायतीवाले. काय त्यांची हा, काय काय नाव केलं? कळालेत का जात हो पंचायत? हो आहे ना, कंजरबाट समाज त्यांचे नाव नाव आहे ना. कळालेत का? हा. यांनी पंचायत घेतली अशी हा, हे बघा पंचायत मला ना नाव इथं काय तारळे गावातून कुलदीप नवले, राजेश नवले, बाप्या नवले आणि खन्ना गागडे, शशिकांत रावळकर, हा कोण काय? जित्या, हा, नरेश नगरकर आणि जितेंद्र तामचीकर. हे सगळे त्याच गावातील त्याच आहेत. हा? हा, सोमेन नगरकर हे तिथलेच आहे फक्त. आणि हिच्या सासरचे लोक आलते त्यांच्याकडं. मग ह्यांनी सोडचिठ्ठी करताना एवढे 11-12 माणसं असताना तुम्ही 12 माणसामध्ये एवढा मोठा डिसिजन घेता तुम्ही. आणि लग्न लावताना 5,000 लोक तुम्ही बोलवता. लग्न लावताना प्रत्येकाला तुम्ही कळवता आणि सोडचिठ्ठी करायच्या वेळेस असं का? 11 आणि 12 माणसाचं तुम्ही. आज ह्या माझ्या मुलीला मी एवढं लहानाचं मोठं केलं, त्याचं पालन पोषण केलं, तिचं लग्न केलं आणि तुम्ही एका 6 वर्ष झालं कोर्टाने तिचा न्याय नाही केला. तुम्ही 11,000 कसं काय तिचा न्याय केला? तुम्हाला कुणी अथॉरिटी दिली? तुम्ही जात पंचायत चालवता तर कुठल्या तरी गरिबांसाठी कुठली तरी मदत करा, कुणाचा न्याय करा. तुम्ही न्यायाधीश आहे ना, तुम्ही न्याय करा. तो न्याय असा अन्याय करू नका. तुमचा किती विश्वास आहे दादा पंचायतीमध्ये? माझा विश्वास आहे बघा. आज तुमचा कुणावर कुणाचा किती? विश्वास नाही. ऐका, तुमचा त्या जात पंचायतीमध्ये किती विश्वास आहे? नाही माझा नाही विश्वास राहिला. सगळे लोक सगळे बघितलं आता आम्ही कोणी नाही. मॅडम कायदेशीर दृष्ट्या याच्यामध्ये या प्रकारामध्ये काय करता येऊ शकतं थोडक्यात सांगा. ते झाले ते तिथे आले. बस पंचायत तो. बाईट करा. आपल्याला आम्हाला नाही यांना काय पाहिजे. विचारायचं? अहो, दिलेला आहे. असं ते लिहित होते. हा? आणि थोडक्यात सांगायचं सविस्तर. थोडक्यात सांगायचं. लग्नवाले इथले ते तारळे गावातले होते. एक दोनच मिनिटं. मॅडम तुम्ही आता इथून पुढे काय कायदेशीर प्रक्रिया करणार आहात ते फक्त थोडक्यात एक मिनिटाच्या आतमध्ये ते तेवढं सांगा. ओके. आता हे जे प्रकरण घडलं आहे जात पंचायत त्यांची तुम्ही हँडल करताय केस. आता इथून पुढची जी काही शासकीय असेल न्यायालयात तुम्ही दाद मागितली असणार त्याच्यामुळे पुढे काय आता करणार आहेत तुम्ही? हे बघा, सुरुवातीला असं असतं की पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला ह्यांनी तक्रार केलेली आहे. तर आम्ही तिथे वाट बघतोय की पोलीस स्टेशनला जर झालं, तक्रार झाली, तिथे FIR झाली आणि सगळ्या जात पंचायतीच्या पंचांना जे लोक घटस्फोटासाठी बसलेले होते, जे लग्नासाठी एकत्र बसलेले होते, तर या सगळ्या लोकांच्या विरुद्ध जर कारवाई झाली, कारण पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न केलं तर ते BNS प्रमाणे नवीन 82 आणि जुना 494 प्रमाणे गुन्हा होतो IPCचा. तर या गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणि IPC दोन्ही पॅरलल म्हणजे एकत्र चालतात. त्याच्यामुळे इतर कायद्यांचे पण कलम लावले पाहिजे, जात पंचायतीच्या कायद्याचे पण कलम लावले पाहिजे आणि मग त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे 494चा तिकडे इचलकरंजीला. आणि दुसरा जो तारळे गावामध्ये जात पंचायत बसून त्यांनी घटस्फोट घडवून आणला आणि त्याच्याकडनं दंड घेतला, तर याच्या बाबतीत सुद्धा विचार करून पोलिसांनी ह्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. कारण आम्ही जेव्हा तक्रार घेऊन जातो, एखादी पीडित व्यक्ती जेव्हा तक्रार घेऊन जाते तेव्हा पोलिसांचं काम आहे तक्रार घेणं. घेतल्यानंतर तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंती तुम्हाला काही पुरावे मिळाले नाही तेव्हा तुम्ही सांगू शकता. हे रेकॉर्डिंग आहे म्हणतायत, तर रेकॉर्डिंग घ्या ना तुम्ही. कुणाकुणाच्या रेकॉर्डिंग आहेत ते घ्या, त्यातनं माहिती काढा, त्या माणसाला बोलवा. पण पोलीस कारवाईच करायचं नाही म्हणतात. आमच्या हद्दीत येत नाही, आम्ही करणार नाही, आम्ही बघणार नाही, आमच्याकडनं होणार नाही. अरे ही काय भाषा झाली का? कायदा कोणासाठी आहे? कायदा सामान्य माणसांसाठी आहे. पोलिसांनी काम करू नये यासाठी कायदा नाहीये. कायदा पोलिसांनी काम करावं आणि पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा यासाठी कायदा असतो. त्यामुळे वकील म्हणून सुद्धा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती म्हणून सुद्धा
माझी अशी मागणी आहे की सुष्मिताला न्याय मिळाला पाहिजे, तिची तक्रार दाखल करून घेतली पाहिजे, दोन्हीकडे तिच्या तक्रारी झाल्या पाहिजेत. कारण जो माणूस बेकायदेशीर कामं करून बिनधास्तपणे छातीवर करून तो फिरतोय गावामध्ये आणि तो सांगतोय की मी दुसरं लग्न केलं, मी घटस्फोट घेतला, असा कसा न्याय असेल? न्याय निवाडा हा कायद्याने कोर्टात व्हायला पाहिजे. न्याय निवाडा जात पंचायत करू शकत नाही. समांतर न्याय व्यवस्था चालवण्याची त्यांना कुठलाही अधिकार नाहीये. तरी सुद्धा ते मुजोरीच्या जोरावरती आणि पैसा आणि पॉवर याच्या जोरावरती, मसल पॉवर, मनी पॉवर या जोरावरती त्यांची कामं चालतात. त्यांचे सगळे जात पंचायती ह्या बरखास्त झाले पाहिजे, हे बंद पडले पाहिजेत आणि सामान्य माणसाला कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे. कारण त्यांना अजिबात अधिकार नाहीये समांतर न्याय व्यवस्था चालवण्याचा. आणि त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की जे गुन्हे करतात त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हा नवीन आहे, 2017चा आहे. तुम्हाला कारवाई करता येते, पण तुम्ही कशाच्या तरी मागे जाऊन कसला तरी पडदा घेऊन तुम्ही हे करणार नाही असं म्हणता. आता तो पडदा कशाचा आहे आपण सर्वांनी जाणून घ्यावा. कारण ते कशा पद्धतीने मॅनेज होतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि ते मॅनेज न होता जो सामान्य व्यक्ती तिथे न्याय मागायला जातो त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे पोलिसांचं काम आहे. आणि त्यांनी संवेदनशीलपणे हे काम केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे, ही आमची अपेक्षा आहे. आणि त्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई करावी. मॅडम, मुळात पोलिस तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ते गाव आमच्या हद्दीमध्ये येतच नाही अशी भूमिका घेते व पोलीस याबाबत कुठलीही तक्रार दाखल काय, जर पोलिसावर पण गुन्हे दाखल व्हावे म्हणून काही पाठपुरावा करणार आहात का? नाही, आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही सीपी ऑफिसला जातो किंवा आम्ही अधीक्षक कार्यालयात जातो, कारण त्यांच्यावरचे सीपी ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं खालच्या पोलिसांना तुम्ही सांगा म्हणून, तरी सुद्धा ते होत नाही. तर माझी इथं अशी मागणी राहणार आहे की सीपी ऑफिसमधनं, अधीक्षक कार्यालयामधनं ज्या पोलीस स्टेशनचे पोलीस जर काम करत नसतील तर त्या पोलिसांना शोकॉज नोटीस देणं, त्यांची चौकशी गेली पाहिजे आणि ते का काम करत नाही याबद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे. कारण त्यांनी काम करणं हे अपेक्षित आहे. तुम्ही 2 मिनिटांमध्ये आहे ना